नमस्कार. आज खरं तर लक्ष्मीपूजनचा दिवस आणि सर्व मराठी रोकटोकच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल आणि या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं एका अशा महिलेशी आपण बातचीत करणार आहोत, जिनं लहानपणापासून अपंगत्व असताना अपंगत्वावर मात करत आपला एक संघर्ष करून एक आपलं विश्व निर्माण केलं आहे आणि त्या आहेत दीक्षा दिंडे. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार दिंडे मॅडम. नमस्कार. मला विचारायचं आहे की तुमचं थोडक्यात तुमचा परिचय प्रेक्षकांसाठी आमच्या आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुमचा परिचय द्या. नमस्कार सगळ्यांना आणि दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी दीक्षा दिंडे आणि मी डिसेबिलिटी राईट ॲडव्होकेट म्हणून काम करते. म्हणजे त्यामध्ये काय तर सुगम्यता आणि इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण या दोन विषयांना धरून मी काम करते. मी करंटली एका NGOमध्ये म्हणजे ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानमध्ये प्रोग्रॅम लीड म्हणून प्रोफेशनली काम करत आहे. ही माझी छोटीशी ओळख. मला दुसरा प्रश्न असा महत्त्वाचा विचारायचा आहे की तुम्ही प्राथमिक शिक्षणामध्ये तुमचे जे काही संघर्ष म्हणजे तुमच्या ज्या ज्या गोष्टी शिकायला पाहिजे होत्या आणि त्याच्यावर स्ट्रगल कसं करायचं आहे, किंवा समजा तुम्ही पाणी कमी पिणं किंवा आपली तब्येत वाढू न देणं याविषयी बोलला. पण आता तुम्हाला खरी पुढच्या शिक्षणाची म्हणजे उच्च शिक्षणासाठी माध्यमिक असेल किंवा ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण घेण्यासाठी मग तुम्ही त्यात कसं फेस केलं? प्राथमिक नंतरचा टप्पा पाहिला तर माझ्या स्वतःच्या बॉडीवर पूर्णतः कंट्रोल आलेला होता असं आपण म्हणूयात. त्यानंतरचा टप्पा होता तो मेंटल पीसचा होता, कारण की ह्याच्यामध्ये ती मुलगी मोठी होत होती आणि तिला समज येत होती की आपल्याला ट्रीटमेंट कशी मिळते आहे. आता ट्रीटमेंट कशी मिळते आहे का, तर आपण वेगळे आहोत, आपल्या गरजा वेगळ्या आहेत, आपण वेगळे दिसतो आणि आपल्याला चालता येत नाही. आता या एका गोष्टीमुळे मैत्रिणी कमी होत्या, कारण की मी तर एकटे डबा खाणार आहे, पण माझ्यासोबत ज्या मैत्रिणी बाहेर डबा खातात त्यासोबत येऊन खाणार नाही आहेत, किंवा मुलं मुली खेळत आहेत पण मी जाऊन खेळू शकणार नाही आहे, गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करतात मी जाऊन करू शकणार नाही आहे. तर मला असं सांगितलं की तुला हे जमणार नाही, तुला हे येणार नाही, आणि त्यामुळे मी कुठेतरी मागे पडत होते. किंवा कुठेतरी पब्लिक स्पेसमध्ये जायचं आहे, कुठे समारंभाला जायचं आहे, तेव्हा तुम्ही नेहमी अनइन्व्हायटेड गेस्ट असता आणि त्यामुळे असं वाटत राहतं की आपण वेगळे आहोत, आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून आपल्याला सगळा हा समाज आपल्याला असं ट्रीटमेंट देतो आहे. मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण बालपणापासून ते इतक्या मोठ्या शिक्षणं तुमची झालेत, तर हा आपला प्रवास शिक्षणाविषयी प्रवास की बाबा शाळेत जाणं येणं असेल, तर याविषयी आपलं प्रवास कसा झाला? प्रवास अवघड होता, म्हणजे फार अवघड होता. कारण मी जेव्हा जन्माला आले तेव्हा मी एक दिव्यांग मुलगी म्हणून जन्माला आले. आपल्या समाजामध्ये मुलगी म्हणून जन्माला येणंच हे फार मोठी अवघड गोष्ट असते, कारण की त्या मुलीला तिचं शिक्षण झालं की लगेच तिचं लग्न करायचं, मग ती सुदृढ शरीराने असली पाहिजे, तिच्या काही जबाबदाऱ्या असतात पारंपरिक समाजाने मांडलेल्या, आणि जर ती त्याच्यामध्ये नाही बसली तर थोडं अवघड होऊन जातं. आणि मी या समाजाच्या चौकटीत कुठेही बसत नव्हते, कारण की मी एक दिव्यांग मुलगी होते आणि माझ्या गरजा मुलींपेक्षाही अगदी वेगळ्या होत्या. तर माझ्या आईवडिलांना असं सुरुवातीला झालं की मला वाढवायचं आहे कसं, इथूनच मोठा प्रश्न होता. आता वाढवायचं आहे कसं, म्हणजे कोणीही असं मूल जन्माला येणं आपल्या पोटी आलं की त्याच्या वाढीसाठी त्याच्या गरजांसाठी तयार नसतं, आणि त्यामुळे प्रत्येक पालक हा चिंताग्रस्त असतो. आणि त्या गोष्टीला माझ्या पालकांनी, माझ्या आईवडिलांनी दोघांनीही व्यवस्थितपणे तोंड दिलं. माझ्या शिक्षणाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता, पण इतकं काही नव्हतं त्यांना की आपल्या मुलीला ग्रॅज्युएट करायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट करायचं आहे, किंवा ती इतकी इतकी शिकली पाहिजे, ती डॉक्टर, इंजिनियर वगैरे वगैरे झाली पाहिजे. त्यांच्या डोक्यात एकच शिक्षणाबाबतीतला मोठा मुद्दा होता, ते म्हणजे आपल्या मुलीला व्यवहार ज्ञान आलं पाहिजे. म्हणजे आमच्या मागे तिला कळलं पाहिजे की बाबा ही 10 रुपयाची नोट आहे, ही 50 रुपयाची नोट आहे, आणि मी यामध्ये माझं पोट कितपत भरू शकते हे तिला व्यवहार ज्ञानाची समज असली पाहिजे. आता शाळेकडं जेव्हा आपण वळतो तेव्हा असं दिसतं की
मी पुण्यातल्या खूप चांगल्या चांगल्या शाळांमध्ये माझ्या ॲडमिशनसाठी प्रयत्न केले गेले. म्हणजे बरीच लोकं सल्ला द्यायची, की तुमची मुलगी दिव्यांग आहे म्हणून तिला हॉस्टेलमध्ये टाकून द्या किंवा तुमच्या जबाबदारीमधून एक प्रकारे मुक्त व्हा. परंतु माझ्या आईने स्पेशली ती ॲडवाईस कधीच पाळली नाही आणि तिने मला नेहमी सपोर्ट केला. शिक्षणासाठी सगळ्या शाळांमध्ये जेव्हा ट्राय केलं, कुठूनही होकार येत नव्हता आणि होकार न येण्याचं एक मुख्य कारण होतं, की तुमच्या मुलीच्या गरजा वेगळ्या आहेत. समजा त्या मुलीला शाळेच्या वेळामध्ये जर काही झालं, तर तिची जबाबदारी कोण घेणार? आणि ही एक रिस्क घ्यायला कुठलीही शाळा तयार नव्हती. आपण 1990 ते 2000चा कालखंड पाहत आहोत. तेव्हा इतक्या प्रकारची जनजागृती नव्हती लोकांमध्ये, जितकी सर्व शिक्षा अभियानानंतर आपल्या सगळ्यांमध्ये आली. आणि त्यामुळेच कोणीही प्रिपेअर नव्हतं. शाळांनी नकार दिला. म्हणजे इंटेलिजन्स एका बाजूला होता, पण माझ्या गरजा एका बाजूला होत्या. मग त्या गरजा कोणत्या होत्या? तर मुलीला वॉशरूमला जायचं असेल तर ती कशी जाणार? मुलीला शू करायचं आहे, पण तिच्या जबाबदारी कोण घेणार तिला न्यायचा असेल तर? हा मोठा प्रश्न होता. आता ह्या प्रश्नावर तोडगा काढायचा तर कसा? तर माझ्या आईने असं ठरवलं, की जी आमच्या घरापासूनच एक 10 मिनटं पण नाही, 2 मिनिटाच्या अंतरावर एक शाळा होती. महानगरपालिकेची शाळा जी आमच्या चाळीच्या एकदम अपोजिटला होती. तिथे नेऊन मला शिकवायचं. तर ती शाळा 1ली ते 7वी होती. अ, झालं असं की 1ली ते काही वर्ष असतात ना, लहान मुलं असतात. म्हणजे मी तर अगदीच अल्लड होते आणि सगळी मुलं अल्लड असतात या वयात. तर आपल्या बॉडीवर कंट्रोल नव्हता. म्हणजे शी झालेली कळायची, शू झालेली कळायची. पण कोणाला सांगावं की या मला मदत करा की मला जायचं आहे. तर ह्या गोष्टी कधी होत नव्हत्या. तर मग अशा वेळी परिस्थितीमध्ये आईला बोलवणं पाठवलं जायचं किंवा जर अगदीच 7वीतल्या ज्या मोठ्या मुली असतात वर्गातल्या, त्याच्यामध्ये जर कोणी ओळखीतली ताई असेल, तर ती येऊन मला मदत करायची. या परिस्थितीमध्ये काय व्हायचं ना, की आईला नेहमी तिचा टाईम इन्व्हॉल्व करायला लागायचा माझ्यामध्ये. ही इन्व्हॉल्वमेंट पहिल्या ज्या शाळांनी नकार दिला त्यांना पण हवी होती. म्हणजे ते म्हणायचे, की जर तुम्हाला तुमच्या मुलीला चांगल्या शाळामध्ये ॲडमिशन हवं असेल, तर तुम्ही 5 तास इथं थांबलं पाहिजे, तिची जबाबदारी पूर्ण घेतली पाहिजे, तर आम्ही तिला ॲडमिशन देऊ. आता जेव्हा हळू समज यायला लागली ना, तेव्हा स्वतःच्या बॉडीवर कंट्रोल येत गेला. म्हणजे किती खायचं आहे, किती पाणी प्यायचं आहे. आता हे खायचं, पाणी प्यायचं हे मी का म्हणते, कारण की मी महानगरपालिकेच्या मराठी माध्यमातल्या शाळेत शिकलेली आहे. जिथे इतर मुलींसाठी वॉशरूम्स नसतात, तिथे माझ्यासाठी मी ॲक्सेसिबल वॉशरूम ज्याच्यावर मी आत्ता काम करते ते इमॅजिन करणं फार मोठी गोष्ट होती. आणि त्या वयात काही असं असावं हे पण वाटत नव्हतं. तर याच्यावर तोडगा काय, तर मी स्वतःच्याच बॉडीवर स्वतः कंट्रोल करत गेले. आता हा कंट्रोल फक्त मला वॉशरूमला जायला म्हणजे शिशूला जायला मला काही वेळेचा स्पॅन मिळावा म्हणून नव्हता. तर मला एक समज आली, की मी मोठी होती आहे आणि माझ्याबरोबर माझी आई पण मोठी होती आहे. म्हणजे काय, तर मी जर जेवले, माझं वजन वाढणार आहे, माझ्या आईला मला उचलावं लागणार आहे. मी जर पाणी पिलं, तर मला शूला लागणार आहे आणि इथे कुठेही वॉशरूम नसणार आहेत. तर दोन्ही गोष्टी म्हणजे वॉशरूम म्हणजे ॲक्सेसिबिलिटी जी इन्फ्रास्ट्रक्चरची होती त्यावर तोडगा आणि माझ्या आईच्या बाबतीतला एक म्हणूयात की तिच्याबद्दलची जी मला सहानुभूती म्हणण्यापेक्षा जी आत्मीयता होती, त्यासाठी मी हा ऑप्शन निवडला आणि म्हणून स्वतःवर कंट्रोल करत गेले. शिक्षणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी अकॅडमिक्समध्ये खूप चांगली होते. म्हणजे पहिल्या 5त नंबर माझा दरवर्षी असायचा. आता झालं असं की ज्या आई-वडिलांना वाटत होतं की ही मुलगी फक्त 10वी शिकावी, का तर हिला व्यवहार ज्ञान आलं पाहिजे. ते आई-वडील अजून मोठी स्वप्न पाहायला लागली की हिला आणखी कसं शिकवता येईल. वेगळ्या ट्रीटमेंटमुळे माझ्यामध्ये सुसायडल टेंडन्सीज पण होत्या आणि पण एक मात्र यात खूप चांगली गोष्ट होती की माझी आई माझी खूप चांगली मैत्रीण झाली, जिच्याबरोबर मी सगळं शेअर करू शकेल, मी बोलू शकेल आणि त्यामुळे मला ह्या सुसायडल टेंडन्सीज ओव्हरकम करताना काही प्रॉब्लेम नाही आले. तिच्या मोठ्या सपोर्टमुळे मी माझं 7वी नंतर पुन्हा तोच की रिजेक्शन शाळांमधून की 7वी नंतर आता काय करायचं आहे. पुन्हा एका संस्थेच्या शाळेमध्ये शिकले, पुन्हा 11वी-12वीला तेच. पण याही परिस्थितीत माझ्या आईने कुठे हार नाही मानली किंवा शी नेव्हर गिव्ह अप आणि एक छोटासा उदाहरण देते की ॲक्सेसिबिलिटीवर मी आत्ता का काम करते आणि ते माझ्या आयुष्याशी का निगडीत आहे.
मी माझा वर्ग समजा 4थ्या मजल्यावर असेल, 2ऱ्या मजल्यावर असेल, तर माझी आई नेहमी मला उचलून त्या मजल्यापर्यंत घेऊन जायची आणि मला ही सबब सांगितली जायची, की एका मुलीसाठी अख्खा वर्ग खाली नाही येऊ शकत. आणि अ, इथेच ती तफावत म्हणजे आपण सर्वसमावेशकता म्हणतो, पण आपण खरंच इतरांच्या गरजांकडे लक्ष देतो का? तर नाही देत. यासाठी मला ती थोडीशी डोक्यामध्ये होतं, की काहीतरी करायचं आहे, पण ते काय करायचं ते कळत नव्हतं. ते माझ्या आयुष्याच्या टर्निंग पॉईंटनंतर मला कळालं आणि तो टर्निंग पॉईंट मला असा शिकवून गेला, की मी एक गोष्ट नाही आहे म्हणून रडत बसलेले, की मला चालता येत नाही आहे. पण त्या टर्निंग पॉईंटनी मला हे शिकवलं, की आपण आयुष्यात आपल्याकडे ज्या काही गोष्टी असतात, त्याच्यासाठी कधीच कृतज्ञता व्यक्त करत नाही आणि ती कृतज्ञता मी नेहमी व्यक्त करत गेले. मी माझ्या स्वतःच्या प्रेमात पडत गेले. मी स्वतःला आहे तसं एक्सेप्ट केलं आणि तेव्हाच मी पुढे काम करू शकले. 11वी-12वी मध्ये कॉमर्स घेतलं. पुन्हा ग्रॅज्युएशन मी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून केलं आणि मास्टर्स हिस्ट्रीमधून केलं. आई-वडिलांना वाटलं नव्हतं की इतकी शिकेल आणि ते शिकणं अजून चालूच आहे. पण हे सगळे त्यांच्या कष्टांमुळे झालं आहे. संघर्ष होता आणि तो कुणाच्या आयुष्यात नसतो, तो सगळ्यांच्याच आयुष्यात असतो. माझा फक्त दिसत होता म्हणून तो समोर आला एवढं. मला एक विचारायचं आहे, की प्रत्येकाच्या आयुष्यातला एक तो टर्निंग पॉईंट असतो, म्हणजे जे माणसाचं आयुष्य असतं त्याच्यातला जो महत्त्वाचा टप्पा असतो तो लग्नाचा. तर याविषयी आपलं म्हणजे लग्न करताना काय विषय सांगा त्याच्यावर अडचण काय? अच्छा. अडचण-बिडचण काही नव्हती. मी आणि माझा नवरा म्हणजे त्याचं नाव आहे अमोल सुतार. आम्ही दोघं सर्वात आधी मित्र-मैत्रिणी होतो. आम्ही प्रोफेशनली म्हणण्यापेक्षा कोविड जेव्हा आला त्या दरम्यान आम्ही एक रिहॅबिलिटेशन वर्क चालू केलेलं होतं आणि आम्ही एक ग्रुप केलेला होता वी केअर नावाचा आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या गावातली, जिल्ह्यातली अशी एक व्हॉलंटिअरची फळी आम्ही तयार केलेली होती. जेणेकरून जिथे-जिथे गरज भासेल तिथे-तिथे आम्ही ती मदत पुरवत होतो. मला लोणंद, नीरा, बारामती या भागासाठी फॉर्च्युनेटली अमोल भेटला आणि त्यानंतर आमची ओळख झाली. आमचं बोलणं व्हायला लागलं आणि त्यानंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. अमोलने विचारलेलं होतं की मला आवडेल तुझ्यासोबत माझं पुढचं आयुष्य पाहायला आणि त्याचं रिझन असं आहे की त्यांनी आईंचा आणि पप्पांचा संसार बघितलेला होता. त्यामुळे त्याला माझं वेगळं असणं किंवा माझं शारीरिक दिव्यांगत्व कधी त्याच्या प्रेमाच्या आड आलं नाही. मला असं वाटतं, की जेव्हा तुमची 2 हृदयं एकत्र येतात आणि तेच प्रेमासाठी महत्त्वाचं असतं. ना की तुमच्या शारीरिक काय म्हणू आपण, की अडचणी. म्हणजे कुठलाही कमीपणा माझ्यात एखादी गोष्ट कमी आहे म्हणून मी लग्नासाठी नॉन एलिजिबल ठरत नाही. म्हणजे बरेचदा आपण बघतो की आपल्या समाजात लग्नासाठी बघतात की नाकी डोळे असलेली, चांगली असलेली किंवा मुलगा चांगला असलेला अशा वधू-वराशी लग्न लावून देतात. पण आमच्या प्रेमामध्ये तो कधीच अडथळा आला नाही. आम्ही 2 वर्ष सोबत होतो आणि त्यानंतर 2022 साली सगळ्यांच्या संमतीने आम्ही ऑगस्ट क्रांती दिनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट क्रांती कारण आम्हीच क्रांती करत होतो. प्रेमात पडून लग्न करून ही खूप मोठी गोष्ट होती कारण की मी कधी लग्न करण्याचा विचारच नव्हता केला आणि मला त्याच्यासारखा इतका समजूतदार आणि मला सपोर्ट करणारा इक्वली माझ्या आईसारखा मला जोडीदार मिळाला. एक ॲड लागते बघा, की एक मुलगा एका मुलीसाठी आपलं करिअर सोडू शकत नाही का? तर ह्या मुलाने माझ्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे प्रेम तर असतंच, पण त्याने स्वतःची पण सॅक्रिफाइसेस केलेली आहेत आणि त्याचा जो सपोर्ट असतो त्याच्यामुळे मी त्याच्या प्रेमात पडले. ऑगस्ट क्रांती दिनी 2022 साली आमचं लग्न झालं आणि तेव्हापासून नवरा-बायको न राहता आम्ही मित्र-मैत्रिणीच आहोत अजून आणि आम्ही अखंड एकमेकांच्या प्रेमात असतो. त्यामुळे हे नातं आमचं अजूनच फुलत चाललेलं आहे सगळ्यांच्या सपोर्टमुळे. आत्ता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की तुमचं क्रांती दिनाचा दिवस आणि एक तुम्ही चांगला तो उद्देश घेतला. ठीक आहे, की त्या दिवशीचा खरं तर एक वेगळं महात्म्य म्हणजे तो एक वेगळा दिवस आहे. पण मला असं विचारायचं की लग्न झालं
आणि आत्ता बोलल्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्ही लग्नानंतर युकेला गेला. तर हे करताना तसं एकतर लग्न नवीनच झालेलं असतं आणि नवीन असताना तुम्ही युकेला गेला आणि तिथं शिक्षणासाठी गेला. तर हे त्याच्यासाठी लागणारा पैसा तो कसा? त्याबद्दल? अ, तर मी परदेशात जाणं हे अचानक नव्हतं ठरलेलं. त्याच्यासाठी 2022च्या आधी म्हणजे 1 वर्ष आधीपासून त्याची तयारी चालू झालेली. 2021 साली मी एका स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन भरलेलं. त्या स्कॉलरशिपचं नाव आहे चिवनिंग स्कॉलरशिप, जी ब्रिटिश सरकारची स्कॉलरशिप असते आणि ती तुमच्या उच्च शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलते. अ, मी जेव्हा ॲप्लिकेशन भरलं तेव्हा मला माहीत नव्हतं की माझं सिलेक्शन होईल का नाही, कारण की जगभरातून 80,000 लोकांमधून हे सिलेक्शन होत असतं आणि 80,000मधून फक्त 1200 ते 1300 लोकं ह्यासाठी निवडली जातात. आणि भारताचा जर विचार केला तर भारतामधून फक्त 35 ते 40 मुलं सिलेक्ट होतात. अ, त्या वर्षी भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन होता आणि पहिल्यांदाच चिवनिंगने भारताकडून जाणाऱ्या मुलांची संख्या वाढवलेली होती, जी की 45 झाली आणि त्याच्यामध्ये फॉर्च्युनेटली माझा नंबर लागला. ही प्रोसेस पूर्ण 1 वर्ष चालली. म्हणजे मी नोव्हेंबरमध्ये ॲप्लिकेशन भरलं आणि पुढच्या म्हणजे 2022च्या जून मध्ये त्याचा रिझल्ट लागला. जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा कळलं की आता मी 1-1.5 वर्ष इथे नसणार आहे आणि तेव्हा सगळी धावपळ चालू झाली आणि तेव्हा मी जे मगासपासून म्हणते की ऑगस्ट क्रांतीदिनी का लग्न केलं, तर आम्ही मुहूर्त वगैरे काहीच बघितला नव्हता. आम्हाला पटकन लग्न करायचं होतं आणि आम्हाला युकेला निघायचं होतं. त्यामुळे सगळा खर्च टाळून जेवढं लवकरात लवकर लग्न करता येईल ते आम्ही पाहत होतो. स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्यामुळे मी माझं पुढचं शिक्षण मास्टर्स इन गव्हर्नन्स डेव्हलपमेंट आणि पब्लिक पॉलिसी हे यात करू शकले, जे की UK नाही तर जगातल्या 1 नंबर युनिव्हर्सिटीमधून मी केलेलं होतं, जे होतं इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज. आणि तिथे मला ॲडमिशन मिळणं हे माझ्यासाठी ही सुद्धा खूप जास्त मोठी गोष्ट होती, मानाची गोष्ट होती. आम्ही गेलो तिथे सोबत आणि सुरुवातीचे काही दिवस अवघड होते, कारण की तिथल्या क्लायमेटला जुळून घेणं, नवीन सगळं असतं, इन्फ्रास्ट्रक्चर नवीन असतं, भाषा नवीन असते. मी पूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून केलेलं आहे, तरी तिकडे जाऊन फ्लुएंटली इंग्लिशमध्ये बोलणं, कॉन्फिडेंटली बोलणं आणि सगळा तो अभ्यास करणं, हे खूप सगळं हेक्टिक होतं. पण तो 1-1.5 वर्षाचा जो काही काळ होता, आम्ही दोघांनी एन्जॉय केला. माझं शिक्षण होत असताना आम्ही दोघांनी जॉबसुद्धा केले. त्यामुळे आम्हाला जास्त काही आमची ओढाताण नाही झाली. आम्ही UK फिरलो आणि मला UK जास्त का आवडलं, कारण की मी जे म्हणते ॲक्सेसिबिलिटीवर मी काम करते. मला जर इथून घरातून बाहेर जायचं असेल, मला घरातून पुण्याला जायचं असेल, तर मला 10 वेळा विचार करावा लागतो, की अरे मला कोणी गाडी नेईल का पुण्याला, किंवा मी इथून घराची पायरी कशी उतरू, या सगळ्या गोष्टी मला विचार करावा लागतो. मला UKमध्ये एकदाही माझ्या डिसेबिलिटीचा मला विचार करावा लागला नाही. म्हणजे भारतामध्ये मला शिक्षणासाठी माझ्या डिसेबिलिटीवरून नाकारलं गेलं आणि UKमध्ये मला माझ्या शिक्षणासाठी माझ्या इंटेलिजन्सच्या जोरावर त्यांनी स्वीकारलं आणि ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. तिथे मी कोणी डिसेबल मुलगी नव्हते, तर मी तिथे एक मुलगी होते आणि माझ्या गरजा फक्त विशेष होत्या, वेगळ्या होत्या आणि त्यांनी पूर्ण सपोर्ट तो दिला. त्यामुळे आमची जर्नी खूप सुंदर होऊ शकते. मला हा एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, की आयुष्यात किंवा प्रपंच करताना हर एक घडीला म्हणजे अगदी तुम्ही माचीस जरी आणायचं म्हटलं तरी पैसा लागतो. मग तुम्ही सोशल वर्क करताय. मग हे सगळं व्याप सांभाळताना माणसाला पैशाशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे मी जरी सोशल वर्क करत होतो किंवा करतोय, पण मला ते माझ्याकडं नोकरी असल्यामुळं मी त्या माझ्या नोकरीतले पैसे घालवून करतो किंवा बरेच लोक असं आहेत, की आपल्या इन्कममधला पैसा घालवतात. तर मग हे तुम्ही सोशल वर्क किंवा हे जे तुमचा प्रपंच चालवायचा आहे, तर हे आर्थिक नियोजन कसं आहे तुमचं? ओके. तर मी इथे थोडंसं एक क्लिअर करते, की सोशल वर्क म्हणजे फक्त आपण चॅरिटी हीच गोष्ट डोक्यात ठेवून बघतो किंवा डोनेशन स्वरूपात कोणीतरी पैसे देतं आहे आणि मग तुम्ही काम करताय असंच बघतो. पण ते प्रोफेशनली पण तुम्ही त्याच्यात काम करू शकता. तर मी प्रोफेशनल सोशल वर्कर नाही आहे, पण मी प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर आहे. तर डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर म्हणजे सोशल वर्कचाच एक मुद्दा असतो, पण तो जास्त रिसर्च, पॉलिसी मेकिंग याकडे झुकतो. तर मी डेव्हलपमेंट मी डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर आहे. एम्प्लॉयमेंट सिक्युअर करताना मला पण अडचणी आल्या जसं इतरांना येतात.
कारण जॉब मार्केट खूप स्लॅक असतं. परंतु मी आत्ता एका ठिकाणी जॉब करते आहे. मी आता पुन्हा एक दुसरी ऑर्गनायझेशन जॉईन करणार आहे प्रोफेशनलीच. त्यामुळे मला कधी आर्थिक माझी ओढ आता नाही झाली. मी पहिल्यापासूनच जॉब करत होते. माझा नवरा तोसुद्धा स्वतः अर्निंग मेंबर आहे आणि आम्हाला काही अशी प्रॉब्लेम येत नाही. आज आपण यांच्याशी बातचीत केली. खरं तर आमचा हा उद्देश असतो, मराठी रोकटोक चॅनल यासाठीच आम्ही निर्माण केलं आहे, की समाजातल्या एखाद्या कुठल्याही अडचणीवर मात करून, कुठलाही संघर्ष करून जो जीवनात यशस्वी झाला, म्हणजे पुरुषच नाही तर महिलांनाही आम्ही अधिक संधी देतो आहे, की जेणेकरून समाजातल्या एक जरी या बातमी बघून एक जरी समाजातला एक महिला असेल, एक पुरुष असेल सुधारला, तर निश्चित आमच्या या चॅनलचा उद्देश आहे तो सफल झाल्यासारखं वाटतो. आणि आज आमच्यासाठी या मॅमनी जेवढा वेळ दिला त्याबद्दल आम्ही मराठी रोकटोकच्या वतीनं आपले आभार मानतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. मला छान वाटलं सगळ्यांशी गप्पा मारून. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.